हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आणि आज आपण आहोत जव्हार पालघर जिल्हा या ठिकाणी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त इथे फेस्टिवल ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या आपण फेस्टिवलमध्ये आता जाणार आहोत। आपण तिकडे जाऊन बघूया आपले आदिवासी बांधव कलाकृती संस्कृती कशा प्रकारे इकडे साजरी करतात। आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओची लिंक सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। चला तर आपण जाऊया। गावदेवी तारपा पथक साखरशेत तालुका जव्हार जिल्हा पालघर। टारपा आहे दुधी भोपळा आणि बांबूच्या झाडापासून बनवलेला असतो व त्याला ताडाची पाती लावलेली असते। आणि आम्ही आज सादर करण्यासाठी जव्हार राजीव गांधी स्टेडियम इथे आलेलो आहोत। तिकडे तारपा वादक यांनी तारपा कला आधी दैशिवावरती जोपासतात, तशी ही कला नित्याच्या तालावरती आपल्याला सादरीकरण करत आहे।
जव्हार, जिल्हा पालघर. आमचा गाव आहे साखरशेत. हा ढोल नृत्य साखरशेतावरून घेऊन आलोय. माझं वय होतं 5 वर्षाचं. तिथून हा नाच काम करतो. आता झालं 74 वर्ष. तिथून हा ढोल नाच चालू आहे. आता तुम्ही सादर करणार आहे ढोल नाच. ढोल नाच. आपल्या समोर ती कोणती कला सादर करणार आहेत आपण त्यांना विचारूया. काका हे काय आहे, याला काय सांगतात? हे घांगळी वाद्य. हा दुधी आणि हे बांबूची काठी असते आणि हे मधमाशीचे मेन असते त्याच्यापासून. हा त्याच्यापासून येले काय फेविकॉल लावत नाही काय काय नाही. हे मध आला दुपारीचा टाइम. निगा चाकरी करतात तशी लक्ष्मी भेटत आहे. आता निपटाने भाव होता हा संसार कुळमी. हा म्हणजे त्याचा भरमसाठ हात. आता 6 भाव होता नांदा खुंजा मजा मारत आहे. आता संसार कुळमी बोलायला आहे. हे दादा परत आपल्या देवाच्या घरी जाऊ आणि देवाखर मागणी मागू असं कोणी गणत नाही म्हणत नाही. दादा सांगणे खरी गोष्ट आहे. तर कसं दादा सांगायचा काय नाही. देवा जसा तुम्ही सांगलास ते पद्धतीने आम्ही वागलो. पण जसा कष्ट केला तशी कष्टाची आम्हाला कलश्री भेटली. पण जशी निगा चाकरी केली तशी आम्हाला लक्ष्मी भेटली. पण आता एका तू 6 भावातून एक आम्हाला पाटील निवडून दे. चला 6 भाव आहे. कष्ट करसा तशी तुम्हाला लक्ष्मी भेटेल. तुम्हाला लक्ष्मी भेटेल. नमस्कार, माझं नाव माधुरी सुभाष कडू. हे गेले आता 50 वर्षापूर्वीपासून आम्ही ही कला करतो. शिवाय अगोदर कागद भिजवतो, त्याच्यानंतर उकळीत फुटतो. उकळीत फुटल्यानंतर फडक्यात गाळून वगैरे तो कागद. हे सर्व पेपराच्या लगद्यापासून हो, बनवलं. पेपरचा लगदा. काय काय किंमत आहे जरा आम्हाला सांगा ना. हे 1200 वाले आहे. आणि ही दळणारी बाई 3000 रुपये. जातं 300 रुपये. 1200 रुपये. बुद्धा 800 रुपये. आणि हे सांबरीचं तोंड 1200 रुपये. आणि हे 250 रुपये. आणि तारपा ठेवलेले ओरिजिनल आहे का? हा, ते ओरिजिनल. त्याची काय प्राइस आहे? त्याची 5000 पर्यंत आहे. परत 5, 12, 1500 असे आहेत. परत 300 वाले आहेत. हे बघा आपण पाहू शकता इकडे 5000, 1200, 1500 पासून स्टार्ट आहे. इथे 300 रुपये वाले पण आहेत. हे 300 वाले हे आहेत. हे 2000 वाले आहेत. आणि हे 1500 वाले आहेत. 1200 वाले आहेत. परत 2-2, 250 पर्यंत आहे. 5000 पासून ते 300 रुपयापर्यंत तारपा आपल्याला इकडे भेटू शकतो. गेल्या 30-40 वर्षापासून आम्ही आयुर्वेदिक औषधं थोडी द्यायची. सुरुवात आम्हाला अशी एक बाईक संस्थेमार्फत आम्हाला 3 वर्षाची ट्रेनिंग झालेली. त्याबद्दल आम्हाला एक चांगलं माहिती मिळाली आणि
बाहेर ठिकाणी आम्ही फिरायला लागलो. वेगवेगळ्या औषधावर आपण देतो. कोणकोणती आहेत जरा आम्हाला दाखवा. हे सांधेदुखी आहे. सांधेदुखी. सगळी झाडाची वनस्पती, फळं, मुळं, घासाल याच्यापासून बनवलेलं आहे. हे सगळ्या वनस्पती आपण जंगलातून जाळीमुळीपासून बनवलं. सगळी जाळीमुळीपासून सगळं बनवलं आहे. ही कच्ची वनस्पती आहे, याच्यापासून आपण सगळे तयार पावडर करून आणि औषधावर आता करणार आहे मी फोन. लाकडापासून वस्तू बनवल्या आहेत. ट्रे आहे. एक कोणत्या लाकडापासून बनवलेलं? देवदार लाकूड. देवदार लाकडापासून. देवदार लाकडापासून ट्रे वॉशेबल आहेत ते पूर्ण. किती रुपयाला आहे ट्रे? हे 550 रुपये. 550 रुपये ट्रे आहे. त्याच्यानंतर हे पेन स्टँड, टिश्यू बॉक्स, टिश्यू स्टँड, की होल्डर आहे, की होल्डर आहे आणि वारली पेंटिंग पण आहे. फ्रेम आहे. फ्रेम आहे बघा, आपण पाहू शकता. किती आहे वारली पेंटिंग? हे 800 रुपयाला. 800 रुपयापासून स्टार्ट आहे वारली पेंटिंग. किचन आहेत 50 रुपयाला. किचन आहे 50 रुपये. आणि बघा, अतिशय सुंदर अशी दगडाला पेंटिंग केलेली आहे. पेपर वेट. हे पेपर वेट आहे. बोला. विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कंपनी आणि आपण बांबूपासून सर्व वस्तू बनवतो.